न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। यंदाचा शालेय शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच 2025 ते 26 करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे। या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही। यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केलंय, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली। तसेच यंदा पहिलीची CBSEच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती इथं आढावा बैठकीवेळी राज्यमंत्री भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरता शिक्षण विभागानं CBSEच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केलेत। नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीनं CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती। त्यानुसार थोड्याफार प्रमाणात अभ्यासक्रम स्वीकारण्यात आलाय। यंदा पहिलीची पुस्तके CBSEच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत। टप्प्याटप्प्याने पुढील बदल केले जातील, असंही त्यांनी सांगितलंय। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शाळा भेट उपक्रम राबवला जात आहे। या माध्यमातून शाळांची गुणवत्ता तपासली जाते। PM श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात CM श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे। त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असेल, असंही भोयर यांनी नमूद केलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।